Hello everybody. Let's start the discussion again. So there is a vector P and vector Q. This is vector P and this is vector Q. While working with it, the cross product, this angle is theta in between P and Q. Okay. Then triangle OPQ आणि या पॉइंटला आपण R म्हणूयात R. Sorry, not triangle, rectangle. OPRQ. So cross product is nothing but magnitude of cross product. Instead of saying cross product, magnitude of cross product. Magnitude of cross product is equal to area of parallelogram. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय बरं का. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. हा, मग चला प्रूव्ह करायला सुरुवात करूयात. येस, लेट स्टार्ट. So let area of parallelogram OPRQ is equal to बोलो काय फॉर्म्युला एरियाचा फॉर्म्युला काय. येस, एरिया ऑफ पॅरेलोग्राम फॉर्म्युला काय. बोला पटापट. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर एरिया ऑफ पॅरेलोग्राम. Yes. So Shreyas said B into H, base into height. Yes, Nitesh, you are right. Okay. So base into height. So what is the base over here? Base is OP. Okay, nahi re? OP into height. What is the height? The height. Ha point Q hai na? This red line is nothing but the height. No, this is height. So मग या इंटरसेक्शन पॉइंटला मी काहीतरी नाव देतो. म्हणजे काय देऊयात सांगा. PQR दिलंय, याला M म्हणूयात. सो QM. Okay, is it right? So OP into QM, is it right? But sin theta is equal to, पुढे बघा, but sin theta is equal to काय हो. sin theta चा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला sin theta चा काय हो, काय आहे. What is the basic formula of sin theta? Yes, opposite upon hypotenuse. So theta cha opposite upon hypotenuse, is it right? So opposite QM upon hypotenuse OQ, is it right? Opposite upon hypotenuse. Therefore QM is equal to OQ sin theta. Let's call it as 2. Substituting 2 in 1. So let's substitute area of parallelogram OPRQ is equal to OP into OQ into sin theta. पण OP म्हणजे काय बघा बरं. What is OP? Is it P? And OQ, is it Q? So that is equal to
P Q sin theta. What is it? काय आहे? Is it the magnitude of cross product? हे magnitude of cross product आहे का? So is it the mod of vector P cross vector Q? Yes. So done. This is the answer. This is the answer. Okay. So हेच प्रूव्ह करायचं ते प्रूव्ह केलं. So area of parallelogram it proves what? सोपं आहे की नाही रे? Area of parallelogram OPRQ is equal to magnitude of क्रॉस प्रोडक्ट. ज्यांना कळलं नसेल त्यांनी पटकन लक्ष द्या. परत एकदा मी एक्सप्लेन करतो. सिंपल आहे बघा. हा आपला वेक्टर पी आहे, हा वेक्टर क्यू आहे. हा वेक्टर पी आणि वेक्टर क्यू त्याच्यामधला अँगल थिटा आहे. त्या दोघांना धरून मी एक पॅरलोग्राम कंप्लीट केला. ओके. आफ्टर कंप्लीटिंग द पॅरलोग्राम व्हॉट आय डिड, पॅरलोग्राम कंप्लीट केल्यानंतर मी काय केलं, क्यू एम ही लाईन ड्रॉ केली, परपेंडिक्युलर लाईन. ओके. त्यानंतर पुढे काय केलं, मग पुढे मी डायरेक्ट फॉर्म्युला हात घातला. एरिया ऑफ पॅरलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. सो ओपी इंटू क्यू एम. ओके. पण आपला साइन थीटाचा फॉर्म्युला काय, साइन थीटा अपोजिट अपॉन हायपोटेनियस, QM अपॉन OQ. सो QM इक्वल टू OQ साइन थीटा. तो सबस्टिट्यूट केला QM च्या जागी इथे OQ साइन थीटा. मग OP इंटू OQ. पण अरे OP ला आपण P म्हटलंय ना आणि OQ ला आपण Q म्हटलंय ना, म्हणून PQ. हा कोणाला तरी हा O कॅन्सल झाला वगैरे असं काही वाटत असेल, तसे काही चमत्कार घडलेला नाही बरं का. कोणीतरी सर ते मल्टिप्लिकेशन असं O कॅन्सल कसा झाला असं कोणीतरी मला विचारेल चुकून. असं आपण कॅन्सल आउट केलंय का काही O वगैरे, असले काही चमत्कार केलेले नाहीत. ओपीला आपण P म्हटलंय, त्याची मॅग्निट्यूड, P म्हणजे मॅग्निट्यूड व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूला आपण P म्हटलं. 4 असेल 5 असेल ऍक्च्युली प्रॅक्टिकल मध्ये काम करताना. Q ची व्हॅल्यू, OQ ची जी व्हॅल्यू त्याला आपण Q म्हटलंय, म्हणून ते PQ साइन थिटा आलं. कळलं का? सो PQ साइन थिटा इज इक्वल टू वेक्टर P क्रॉस वेक्टर Q. Okay, copy it quickly and then we will start with the numericals. रोज 3-4 जण अब्सेंट असतातच रे मित्रांनो, नका असं करू. अगदीच काही, हा योहान वरत लिहा, कंप्लीट झालं की मला सांगा. ओके. अगदीच काही तसंच कारणच असेल तर ठीक आहे. त्यात स्केलर वेक्टर सगळ्या चॅप्टरला तर अब्सेंट राहणं म्हणजे खरं तर महापाप आहे. ओके. बोर्डाचा पोर्शन संपला. हा शेवटचा पॉईंट होता बोर्डाच्या पोर्शनचा. ओके. आर्यन तुझं झालं की सांग, मग आपण सुरू करू. झालं? You completed it? If you completed,
डन. आर्यन झालं का? ओके, एक सेकंद. झाला रे सेकंद. दोन तीन जण आता खूप उशिरा आले मित्रांनो, असं करू नका. आर्यन पटकन झालं का? एक सेकंद म्हणून आर्यन जो गायब झालाय आहे. कुणीतरी याचा फोटो काढून त्या आर्यनला पाठवा रे, म्हणजे आपला वेळ वाचेल. हा टाक. So I will proceed further meanwhile. चलो, let's start solving the numericals. हो, मलाही तसंच वाटतंय. बहुतेक तो टाईप करत नाही, काही करत नाही, पण इथे त्याचं नाव दिसतंय खरं तर लिस्टमध्ये. असो, चला आपण सुरू करूया. फर्स्ट न्यूमरिकल, अतिशय सोपं न्यूमरिकल. आपण इझी न्यूमरिकल्स पासून सुरुवात करूया. इव्हॅल्युएट 1. इव्हॅल्युएट, त्यातलं पहिलं इव्हॅल्युएट काय करायचं, त्यातलं I प्लस J डॉट I मायनस J. येस, आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. सो हाऊ टू फाइंड इट आउट? I प्लस J डॉट I मायनस J. कुठला लॉ यूज करता येईल? बाय डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. लिहायची गरज नाही, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ नाही करतोय. पण पहिलं I डॉट I, बरोबर आहे. आणि आय ने आय ला मल्टिप्लाय करून घेतलं, मग आय ने जे ला मल्टिप्लाय करा आता. मायनस I डॉट J. आता जे मल्टिप्लाय करा, J डॉट I प्लस J डॉट I मायनस J डॉट J. इज इट राईट? सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ I डॉट I? I डॉट I किती हो, सांगा पटापट. I डॉट I 1, करेक्ट, 1. I डॉट J किती? 0. J dot I is also 0. Minus J dot J is again 1. I dot I 1, J dot J 1, K dot K 1. बरोबर ना, की J dot J is also 1. So 1 minus 1, what is the answer? 0. संपलं. आता थांबा लगेच लिहून घेऊ नका. आता याच्याच मध्ये पुढे एक काम करायचंय. सेकंड इव्हॅल्युएशन मधला सेकंड पार्ट मग लिहून घ्या. हा सेकंड पार्टही मी घेतो. मग I प्लस J क्रॉस I मायनस J, म्हणजे हेच आहे, फक्त आता क्रॉस प्रॉडक्ट. काय बदल घडेल बघूया. I क्रॉस I, I क्रॉस I
मायनस आय क्रॉस जे, आय क्रॉस आय मायनस आय क्रॉस जे. आता जे ने मल्टिप्लाय, जे क्रॉस आय प्लस जे क्रॉस आय मायनस जे क्रॉस जे. व्हॉट इज आय क्रॉस आय? आय डॉट आय 1 होतं. आय क्रॉस आय काय? 0. करेक्ट. सो 0 मायनस आता आय जे के. आठवतंय ना कालचा पाठ? सो आय जे के, आय क्रॉस जे के. आता इथे प्लस जे क्रॉस आय, जे क्रॉस आय मायनस के and j cross j 0. So that is equal to minus k minus k. So what is the answer? Obviously answer is minus 2k. हो की नाही? 0 नाही येणार. मायनस के मायनस 2k. कळलं विवेक? Yes, very good. Copy it now. डन. कोणी लिहित असेल तर सांगा, अदरवाइज वी विल प्रोसीड फर्दर. ओके. परत आर्यन झालं की लगेच सांग रे बाळा. झालं? बाम सरांनी काहीतरी वेट म्हणून सांगितलंय. येस बाम सर. बाम सरांना काही सांगायचं की काय? आय डोंट नो. पर नेक्स्ट, आता नेक्स्ट पण असंच करायचंय. नेक्स्ट आहे 2i मायनस जे प्लस 3k. आता काही बुक्स मध्ये काय केलेलं असतं तेही सांगतो. म्हणजे माझ्या हातात आता जे बुक आहे ना त्यातच कॅप द्यायच्या ऐवजी ॲरो दिलेला आहे. हा ओके. तो ॲरो जरी असेल तरी ज्या वेळेला आय जे के आपण बघतो त्यावेळेला ते युनिट वेक्टर आहे असंच धरायचं. कळलं का? तो ॲरो आहे म्हणून हे नाही व्हायचं. अरे ॲरो म्हणजे आता कोणता वेगळा आहे का? नाही. आय जे के आहे म्हणजे तो युनिट वेक्टरच आहे. प्रत्येक वेळेला कॅप असतेच असं नाही. ओके. जनरली कॅप द्यावी हा रूल आहे. पण समजा कॅप नसेल तरी तो आय जे के म्हटला की युनिट वेक्टरच आहे. चुकीचा आहे का असं म्हणता येणार नाही. आय जे के करता चालू शकतं. ओके. पण आय जे के करताच. मग तुम्ही आर ला असं लिहिलं आणि हा युनिट वेक्टर म्हटला तर मग त्याला काही अर्थ नाही. मग तो असाच दिला पाहिजे. ओके. यस. डॉट आय. आता हे तुम्ही करू शकता. आय मायनस 2j. पण मी तरी आता एकदा करतो कारण की परवा पण केलेलं आहे. पण त्याला 2 दिवस होऊन गेले ना. काही आता वय झाल्यामुळे आठवत नसेल तुम्हाला त्यामुळे मी करतो. प्लस 2k
Okay, so what is the formula? Formula is very simple. We are well known about it. Ax bx plus bolo ax bx plus ay by plus az bz plus az bz. Substitute the values. Ax bx. What is ax bx? 2 into 1 आहे ना इकडे, काहीच नाही म्हणजे. So 2 into 1 plus ay by राहिला plus ay by minus 1 into minus 2 बरोबर आहे. minus 1 into minus 2 मध्ये u का दिलाय? u कुठे दिलाय? थ्री प्लस 3 into 2 थांब बघतो टेक्स्टबुक मधलं, मला माहित नाही, मी टेक्स्टबुक बघतो. इथे आधी लक्ष दे. 3 into 2 ओके, that is equal to 2 into 1 2 minus 1 into minus 2 2 3 into 2 6. So answer is 10. Okay, so can we proceed further? Yes. Now over here only we are going to solve. This is this my dot product आता आपण घेतला. So vector A dot vector B we discussed just now. Now we are going to discuss vector A cross vector B. So same thing is there, same values are there. Okay, so what to do then? So 2y minus j plus 3k, 2y minus j plus 3k cross I minus 2j I minus 2j plus 2k. That is equal to, आता क्रॉस प्रोडक्ट आहे ना, आता नीट बघा, हे तुमचं झालेलं नाहीये. आता नीट बघा, दिस इज द फर्स्ट न्यूमेरिकल यू आर सॉल्विंग where you are working with cross product. So I, is it lagging for everybody? Is my voice is lagging for everybody? No. So just check your connection. Okay, so I j k व्हॅल्यूज फॉर्म्युला मी पहिल्यांदा लिहितो म्हणजे सोपं जाईल. ax ay az bx by bz. आता डिटर्मिनंट सॉल्व करायचा. हा करेक्ट आदित्य, इट्स डिटर्मिनंट. सो आता डिटर्मिनंट आपल्याला सॉल्व करायचा आहे. हा, आता ज्यांचा डिटर्मिनंट झालेला नाही मॅथमॅटिक्स मध्ये त्यांना आज काहीही कळणार नाही. डोक्यावरनं 50 फूट विमानं जातील. झालेलं नाही म्हणण्यापेक्षा जे कालही नव्हते ते, मॅथमॅटिक्स मध्ये डिटर्मिनंट झालेलं नाही आणि काल मी शिकवलं तेव्हाही तुम्ही नव्हता, अशी जर का परिस्थिती असेल तर 50 फूट विमानं डोक्यावरनं जातील. त्याला मी आता काही करू शकत नाही. आणि परत मी सगळा डिटर्मिनंट शिकवायचा तर आपला वेळ त्यातच जाईल. कालही ऑलमोस्ट फक्त डिटर्मिनंट शिकवण्यात आपण 10 ते 15 मिनिटं घालवली आहेत. सो 1 minus 2 2. तरीही मी थोडासा या न्यूमेरिकलमध्ये सांगायचा प्रयत्न करीन. जमतंय का बघा. काय करायचं आता?
पहिला तसाच त्याच्या लाईनीतले रोज आणि कॉलम सोडून द्यायचे. सो सोडून द्या. आय हे सोडलं, हे सोडलं आणि उरलेल्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. पहिल्यांदा कोणता हात सांगितला काल, आठवतोय का? right hand first. So this right and then left. So right hand 2 into minus 1. हे होईल 2 into minus 1 minus 2. मग left hand minus 2 into minus 3 minus 6. हा डिटर्मिनंटच्या फॉर्म्युल्याचा निगेटिव्ह आला. this minus this राईट मायनस लेफ्ट, हो की नाही? त्या राईट मायनस लेफ्ट मधला तो मायनस आलेला आहे. देन एक सेकंड लाईन काढतो. अरे सगळं जाते, लाईन सोडून सगळं जाते. हा गेली. सो मायनस 2 मायनस ऑफ मायनस 6 मायनस जे. पुढे जेच्या लाईनीतले सोडायचे सगळे, रो आणि कॉलम सगळे सोडून दिले आणि राहिलं काय? मग उरलेल्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into 2 2 into 2 4 minus 3 करेक्ट minus 3 plus k हा प्लस के. हे आणि हे सोडल्यानंतर minus 2 into 2 minus 4. फॉर्म्युल्यातली मायनस आहे, राईट मायनस लेफ्ट. सो 1 minus 1 minus 1. So I minus 2 minus 6 plus 6. So I minus 2 plus 6 minus हे लगेच येईल 4 minus 3 1. So minus j plus k minus 4 minus plus 1. So 6 minus 2 is 4. So 4i minus j minus 4 minus 1 minus 3k. This is the answer. Done. आन्सर आलेलं आहे. ओके, क्लिअर? कॉपी इट. झालं सगळ्यांचं? बरं, जे मॅथ्सला नव्हते त्यांना कळलं का? मॅथ्सला डिटर्मिनंट झाला त्यावेळेला नव्हते, त्यांना कळलं का बेसिकली? येस. आणि जे आजच आहेत, मॅथ्सलाही नव्हते डिटर्मिनंट शिकवला तेव्हा, किंवा कालही नव्हते डिटर्मिनंटच्या वेळेला, असं कोणी आहे का? यांना कळलं का? अमेय परदेशी कळतंय? थोडं थोडं, सगळं कळणार नाही इमिजिएटली, थोडं थोडं. थोडस. येस, कारण की तुम्ही अगदी शेवटी आलेला त्या चॅप्टरची सगळ्यात शेवटची न्यूमेरिकल्स चालू आहेत. ती स्टार्टिंगची सुद्धा नाही, शेवटची न्यूमेरिकल्स. त्या तुम्हाला काहीच कल्पना येणार नाही. ओके,
पण ठीक आहे, आता समजून घ्या थोडंफार. यस शुअर आर्यन. इट्स ओके, परत होईल, काळजी करू नका. तुमचं हे आत्ता थोडं थोडंच कळेल. पुढचा चॅप्टर मात्र व्यवस्थित सगळा कळायला सुरुवात होईल. आर्यन झालं की सांग बर का पटकन, जास्त वेळ नको घेऊस, म्हणजे आपल्या पुढे जाता येईल. स्लाइड दिसत नाहीये. आता दिसते का बघ बरं. नाउ इज इट विजिबल? नो. अरे सगळंच गेलं लिहिलेलं. कोणी कोणी लिहिलं असेल फोटो काढून पाठवा परत एकदा ग्रुपमध्ये याचा. ओके, क्लिअर ॲट युअर एंड. ज्यांचं लिहून झालंय त्यांनी फोटो बरोबर ग्रुपमध्ये पाठवून द्या. पुढचा कोणता चॅप्टर आहे? पुढे मी सेक्शन 2 कडे जाणार आहे, रे ऑप्टिक्स चॅप्टरकडे. ओके, येस. नेक्स्ट हे होमवर्कला घ्यायचंय बरं का मुलांनो, मी सांगतोय ते. वेक्टर ए, आणि मला हा होमवर्क करून पाठवायचा आहे. वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस 2j minus k, and vector b is equal to 6i minus 3j प्लस 2k. परत न्यूमेरिकल तेच आहे. तेच म्हणजे काय? फाइंड आउट वेक्टर ए डॉट वेक्टर बी and वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी. सेकंड लिस्ट कधी लागणार? मी ते टाइम टेबल शेअर केलंय ना अथर्व. तुला हे दिसतंय ना आर्यन? तरी सांगतो तुला, थांब. उद्याच लागणार आहे. डिस्प्ले ऑफ ज्युनियर कॉलेज अलॉटमेंट लिस्ट फॉर रेग्युलर राउंड टू ऍडमिशन. उद्याच आहे, उद्या सकाळी 10 वाजता लिस्ट लागणार आहे. बर, ओके. हे लिहून झालं का? कॉपी करून झालं? पुढे यायचं. अजून गव्हर्नमेंट कडून ऑफिशियल काहीही आलेलं नाही. साक्षी, न्यूज वाल्यांना नाही उद्योग.
ज्या दिवशी गव्हर्नमेंट कडून GR येईल तो GR खरा. ओके, आत्ता तरी गव्हर्नमेंट कडनं काही GR नाही. बायफोकलची प्रोसेस त्याच्या सुरू होईल. ते कॉलेजमध्येच विचारा बायफोकलच्या प्रोसेस बद्दल आता. ओके, येस. नेक्स्ट, चलो लेट सॉल्व द नेक्स्ट. आता पुढचा क्वेश्चन बघा काय आहे. पुढचा क्वेश्चन बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. प्रूव्ह दॅट वेक्टर A is equal to 7i minus 3j minus 2k and vector B is equal to 2i plus 2j plus 4k are perpendicular to each other. Yes, this is a question. प्रूव्ह करायचं आपल्याला A and B are perpendicular to each other. कसं करता येईल सांगा बरं. कोणा काही सुचतंय? शिकवलेलं नाही मी आतापर्यंत, पण आपल्या प्रॉपर्टीज बद्दल कोणा काही सुचतंय का बघा. मग मी सांगतो, जर तुमचं काही टाळलं तर व्हेरी गुड. बघूया कोणा काही सुचतंय का. प्रॉपर्टीज मध्ये हा पाठ झालेला आहे. बरं, ही एक मेथड आहे की थिटा काढायचा. वेक्टर A डॉट वेक्टर B इज इक्वल टू कॉस थिटा. थिटा 90 आला तर परपेंडिक्युलर. पण ह्याच्यापेक्षा एक सोपी मेथड आहे. करेक्ट, दोघांची व्हॅल्यू 0 येणार. ओजस अँड श्रेयस. ओजस, श्रेयस, पार्थ तिघांचंही करेक्ट आहे. साइन थिटाकडे आपण नाही जाणार श्रेयस. का नाही जाणार श्रेयस? साइन थिटाकडे आपण गेलो म्हणजे क्रॉस प्रोडक्ट आला. क्रॉस प्रोडक्ट आला तर मला A क्रॉस B फाइंड आउट करत बसावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे I J K X A Y कशाला त्या क्रॉस प्रोडक्ट कडे जातो. ओके, डिटर्मिनंट सॉल्व्ह करण्याच्या मागे कशाला लागतो. त्याच्या सोपं आपल्याकडे आहे ना, डॉट प्रोडक्ट घ्या आणि डॉट प्रोडक्ट 0 आला तर आपलं काम झालं. सो वेक्टर A डॉट वेक्टर B is equal to AX BX plus AY BY plus AZ BZ. AX BX plus AY BY plus AZ BZ. AX BX plus AY BY plus AZ BZ. मग करा 7 into 2 minus 3 into 2 plus minus 2 into 4. करा बरं आता. 7 into 2 14 minus 3 into 2 minus 6 minus 2 into 4 minus 8. किती येते आन्सर? 0 येते. 0. ॲज वेक्टर A डॉट वेक्टर B इज 0. बोथ वेक्टर्स मध्ये लिहून टाकायचं. बोथ वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू इच अदर. hence proved. संपलं. BZ ना म्हणजे काय पार्थ?
बाय लिहिलंय, कुठे बाय लिहिलंय? ॲज वेक्टर ए डॉट वेक्टर बी इज 0. हा तसं बाय. ओके ओके, येस येस येस, BZ, करेक्ट करेक्ट करेक्ट. AZ BZ मधलं मी बाय बाय म्हणजे BY बाय या अर्थाने बाय घेतोय. म्हटलं मी बाय कुठे लिहिलंय ते, कुठेच मला, मी हे वाचतोय, मी हे बघितलंच नाही. BY बाय पण शोधत बसतोय इथे. इथे मी बाय लिहिलेलं नाही, इथेही मी बाय लिहिलेलं नाही. बाय कुठे लिहिलंय मी? ओके, डन झालं. येस. नेक्स्ट नेक्स्ट असंच एक छोटस आहे बरं का आता इथून पुढचं, यापेक्षा छोटं आहे. प्रूव्ह दॅट, काय प्रूव्ह करायचंय बघा ना. प्रूव्ह दॅट मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वेक्टर ए डॉट वेक्टर बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर बी स्क्वेअर. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. अतिशय सोपं आणि फालतू प्रूफ आहे. म्हणजे समजा एक्झामला आलंच तर शिट्टी वाजवायची मनातल्या मनात आणि करून टाकायचं. हा, मग काय करायचं बघा, मनातल्या मनात म्हटलंय आम्ही मगाशी, शिट्टी वाजवायची मनातल्या मनात, नाही तर कोणीतरी खरंच जाऊन वाजवेल ते जोरात. मॉड ऑफ वेक्टर ए क्रॉस वेक्टर बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वेक्टर ए डॉट वेक्टर बी ब्रॅकेट स्क्वेअर. सो व्हॉट इज मॉड ऑफ ए क्रॉस बी? ए क्रॉस बी चा फॉर्म्युला काय? दॅट इज इक्वल टू ए क्रॉस बी चा फॉर्म्युला करेक्ट, ए बी साइन थीटा. सो ए बी साइन थीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ए डॉट बी चा वेक्टर ए डॉट वेक्टर बी. यस बोलो, वेक्टर ए डॉट वेक्टर बी, व्हाट इज द फॉर्म्युला? ए बी cos theta bracket square. So that is equal to a square b square sin square theta plus a square b square cos square theta. यातलं a square b square कॉमन काढले, a square b square ब्रॅकेट मध्ये sin square theta प्लस cos square theta. काय रे साइन, व्हाट इज sin square theta प्लस cos square theta? So all of answer, this is 1. So a square b square done. बर, कोणीतरी एक वरती काहीतरी डाऊट विचारलाय. हा नाही, कार्य येणार नाही. ए क्रॉस बी मॉड आहे ना, मॉड मध्ये डायरेक्शन येत नाही ना पलीकडे आदित्य. हा, म्हणून तो युनिट वेक्टर येणार नाही. नाही सॉरी, नाही, ओके, क्लिअर झाला ना डाऊट, की मॉड असला की पुढे आपला ऍक्च्युली ए क्रॉस बीचा फॉर्म्युला काय आहे. बऱ्याच जणांना कळलंही नसेल की त्यांनी डाऊट काय विचारलाय. आपला ए क्रॉस बीचा फॉर्म्युला ऍक्च्युली काय आहे? ए क्रॉस बी इज इक्वल टू ए बी साइन थिटा. तुला कळला रे ओजे, ज्यांना कळला नसेल त्यांच्या करता, इंटू युनिट वेक्टर आर. दिस इज द ऍक्च्युअल फॉर्म्युला नो.
मग त्यांनी विचारलं सर आर कुठे गेला तर आपण मॉड टाकला ना, मॉड मध्ये डायरेक्शन येत नाही, मॉड आला की. बरोबर आहे, फक्त व्हॅल्यू येते आणि त्यामुळे युनिट वेक्टर आला नाही, फक्त ए बी साइन थिटा एवढंच आलं. पटलं का? येस. कॉपी केलं का? बरं, आज एक न्यूमेरिकल होमवर्कला दिलेला आहे, तो होमवर्क करायचा आहे सगळ्यांनी. ओके, क्लिअर टू एव्हरीबडी? यस. सो टुडे वी विल स्टॉप एट दिस मोमेंट. बाय बाय, टेक केयर, गॉड ब्लेस यू, खुदा हाफिज, सत श्री अकाल, भगवान आप सभी लोगों का भला करे. ऐसी चाह रखते हुए मैं विदा लेता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार. सर माय क्वेश्चन काय होता तुझा क्वेश्चन पार्थ? कॉलेज कधीपासून सुरू होणार? मे बी गव्हर्नमेंटचा रूल असा आहे बघा, एच.व्ही. देसाई इज बेस्ट और एस.व्ही. युनियन? एच.व्ही. देसाई. एच.व्ही. देसाई आणि एस.व्ही. युनियन मध्ये कंपॅरिझन असेल तर एच.व्ही. देसाई. कॉलेज कधी सुरू होणार ऑनलाईन? गव्हर्नमेंटचा रूल असा आहे की 70% कॉलेज भरलं की तुम्ही सुरू करू शकता. सो जर का 70% तुमचं कॉलेज भरलं असेल तर ते कधी डिक्लेअर करू शकता, तुम्हाला तसा मेसेज येईल कॉलेजकडून. पण हे ऑफलाईनला होतं, आता ऑनलाईनला ते काय करताय बघावं लागेल. तेच सांगतोय पार्थ, माहित नाही आता, ते तुमच्या कॉलेजला जाऊ तुम्ही विचारा, कारण की गव्हर्नमेंटचा कुठला रूल नाहीये या दिवशी सुरू करा, असा गव्हर्नमेंटचा कोणताही रूल नाहीये, डेट दिलेली नाही गव्हर्नमेंटने कोणतीही. त्यामुळे कॉलेजच तुम्हाला सांगू शकेल. ओके, बाय बाय.